नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। हरवणे कुटुंबातील चौघा मैतांवर अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार। मुलीनं फोडला टाहो, उपस्थितांना अश्रू अनावर। नाणेकरवाडींच्या महिलांच्या एकजुटीचा विजय, प्रशासनानं दारूबंदीचा दिला निर्णय। शेवगावमधील 4 जणांची हत्या झालेल्या हरवणे कुटुंबाला पालकमंत्र्यांनी दिली भेट आणि न्याय देण्याचं दिलं आश्वासन। आणि नेवासा नगरीमध्ये रंगला माऊलींच्या नयनरम्य रिंगण सोहळा। माऊलीच्या जयघोषामध्ये दुमदुमली नेवासा नगरी। ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार। एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार। ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। हळहळ, चीड, आक्रोश आणि हृदय पिळवटून टाकणारं दुःख पाहून हरवणे कुटुंबातील चौघा मैतांच्या अंत्यविधी प्रसंगी उपस्थितांची मने हेलावून गेली। कुटुंबातील एकाच वेळी वडील, आई, बहीण आणि भाऊ हिरावले गेले। त्यामुळे उद्विग्न झालेल्या शीतलनं टाहो फोडला। त्यामुळे उपस्थितांनाही आपले अश्रू अनावर झालेत। शेवगाव शहरातील विद्यानगर येथे हरवणे कुटुंबातील आप्पासाहेब, पत्नी सुनंदा, मुलगी स्नेहल आणि मुलगा मकरंद यांची राहत्या घरामध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेतील चौघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले होते। उत्तरीय तपासणीनंतर लष्कराच्या पथकानं रिपीएम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलेत। सोमवारी 19 जून रोजी सायंकाळी 5:30च्या दरम्यान वडुले बुद्रुक या त्यांच्या मूळ गावी त्यांचे मृतदेह रुग्णवाहिकेमध्ये आणण्यात आले। त्यावेळी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आक्रोश करत एकच गर्दी केली। बराच वेळ तेथे उपस्थितांना आवरणं कठीण झालं होतं। एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थ, नातेवाईक अंत्यविधीसाठी नान्नी नदीच्या तीरावरती उपस्थित होते। चौघांवरही एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मृत सुनंदा यांची आई राधाबाई आणि आप्पासाहेब यांची आई गोपिकाबाई आणि मुलगी शीतल यांच्या आक्रोशामुळे उपस्थित सर्वजणांना अश्रू अनावर झालेत। यावेळी झालेल्या शोकसभेमध्ये ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, दिलीप लांडे, शशिकांत कुलकर्णी, हर्षदा काकडे, अनिल, ॲडव्होकेट सुभाष लांडे, कल्याण नेमाणे, भीमराज सांगडे, संजय नांगरे, कचरू चोथे, अविनाश मगरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे। अंत्यविधीसाठी नातेवाईक आणि ग्रामस्थ हजारोच्या संख्येने यावेळी उपस्थित होते। अंत्यविधीच्या ठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संदीप देहाडरा सह अलीम शेख, सी 24 तास, शेवगाव। जेजुरी मार्गावरती शिंदवणे घाटामध्ये शुक्रवारी रात्री एका महिलेवरती सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बनावट निघाली आहे। जुन्या वादामधनं नारायण गव्हाणे परिसरामधील 2 युवकांनी आपल्याच गावातील प्रकाश चव्हाण आणि अजय नवले यांना तुरुंगात पाठवण्यासाठी दौंड तालुक्यातील महिलेला हाताशी धरून हा बलात्काराचा कट केल्याचं तपासामध्ये उघड झालंय। जेजुरी मार्गावरती शिंदवणे घाटामध्ये शुक्रवारी रात्री एका महिलेवरती सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बनावट निघाली आहे। पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाणे परिसरातील दोघांनी जुन्या वादामधनं आपल्याच गावातील प्रकाश चव्हाण आणि अजय नवले यांना तुरुंगात पाठवण्यासाठी दौंड तालुक्यातील महिलेला हाताशी धरून बलात्काराचा कट रचल्याचं तपासामध्ये उघड झालंय। पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह लोणी काळभोर पोलिसांच्या दक्षतेमुळे हा कट उघडकीस आलाय।
त्यामुळे उरळी कांचन जेजुरी मार्गावरती शिंदवणे घाटामध्ये शुक्रवारी रात्री एका महिलेवरती सामूहिक बलात्कार झाल्याची घटना बनावट निघाली आहे। फॉर्च्युनर गाडीमधनं आलेल्या दोघांनी महिलेवरती बलात्कार केल्याची साक्ष देणारे 2 तरुणही पैसे देऊन उभे केल्याचं स्पष्ट झालंय आणि संबंधित महिलेनं देखील खोटी फिर्याद दिल्याचं कबूल केलंय। अब्बास शेख, C24 तास, दौंड। प्रवेश घेण्याच्या कारणावरून राहुरी शहरातील विद्यामंदिर प्रशाला या शाळेचे उपसचिव अनुप बिहाणी यांना त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन मारहाण केल्याची घटना 19 जून रोजी दुपारी घडली आहे। याबाबत शहरामध्ये मोठी चर्चा सुरू आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी शाळांचे निकाल लागून प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यात आणि 2 दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्यात, तरी काही कारणास्तव काही विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे। शहरातील सचिन साळवे हे त्यांच्या पुतण्याचा 5वी इयत्तेमध्ये प्रवेश घेण्यासाठी 19 जून रोजी त्यांची आई आणि पत्नी यांच्यासोबत विद्यामंदिर शाळेमध्ये गेले होते। तिथे शाळेचे सचिव अनुप बिहाणी यांच्याबरोबर प्रवेश घेण्याच्या कारणावरून त्यांचा वाद निर्माण झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालंय। यावेळी शाळा संस्थेचे उपाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी शाळेमध्ये जाऊन घटनेची माहिती घेतली आहे। यावेळी सचिव अनुप बिहाणी यांना त्यांच्या कार्यालयामध्येच मारहाण केल्याची घटना दुपारी 4:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे। यावेळी शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी राहुरी पोलीस ठाणं गाठलंय। रात्री उशिरापर्यंत शाळेचे सर्वच शिक्षक पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसले होते, परंतु रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता। सदर भांडण हे नेमकं कोणत्या कारणावरून झालंय याबाबत शहरामध्ये मोठी चर्चा सुरू आहे। रात्री उशिरापर्यंत शाळेचे सर्वच शिक्षक पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसले होते, तर सचिन साळवे, त्यांची पत्नी आणि आई हे देखील शाळा प्रशासनाच्या विरोधात तक्रार करण्यास पोलीस ठाण्यामध्ये बसले होते। रात्री उशिरा काही सुज्ञ नागरिकांच्या मध्यस्थीनं 4 भिंतींच्या आतमध्ये बिहाणी आणि साळवे यांच्यामध्ये काहीतरी चर्चा होऊन सदर प्रकरणावरती पडदा टाकण्यात आलाय। मात्र सदर भांडण हे नेमकं कोणत्या कारणावरून झालंय, यामध्ये दोषी कोण आहे, शाळा प्रशासन की सचिन साळवे? इतकी मोठी घटना घडल्यानंतरही प्रकरण मिटलं कसं याबाबत शहरामध्ये मोठी चर्चा सुरू आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका जर जुन्या नोटांमुळे शेतकऱ्यांना कर्ज देणार नसतील तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करू असं आश्वासन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सोलापूरमध्ये दिलंय। जुन्या नोटांमुळे जर राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नसतील तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करू। तसेच राज्यातील जिल्हा बँकेमध्ये 10 लाखांहून अधिकच थकीत कर्जदार असतील अशा कर्जदारांची यादी बँकांनी जाहीर करावी असे आदेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलेत। ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते। मी स्वतः सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षाला या निमित्तानं सांगणार आहे, माझी विनंती आहे ह्या सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटा आहेत का तर आहेत, त्याचे छाननी झालेली आहे, 1 2 3 छाननी झाल्या, त्याचा नाबार्डने रिपोर्ट तयार केलेला आहे, तो रिझर्व्ह बँकेला पाठवलेला आहे, तो रिझर्व्ह बँकेकडून मान्यता झाल्याने त्या नोटा बदलून नक्की मिळतील। पण त्या नोटामुळं जर कोणी जर असं करत असेल, पैसे असून जर कोण शेतकऱ्याला जर अन्याय करत असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी लागणार आहे। जर खरंच शेतकऱ्याचा पुळका आहे तर माझं मत आहे जे मोठे खातेदार आहेत त्या मोठे खातेदाराकडून वसूल करावी आणि या माझ्या गरीब शेतकऱ्याला, गरजू शेतकऱ्याला द्यावी। मी माझ्या जिल्हा उपनिबंधकाला सुद्धा याच्या सूचना दिलेल्या आहेत। ज्या ज्या बँकेमध्ये 10 लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलेलं आहे आणि ते थकलेलं आहे त्यांची यादी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाहेरच्या बोर्डावर लावायला सांगितले। कळू द्या की कुठल्या थकबाकीदारामुळे आमच्या शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही, का नोटा शिल्लक असल्यामुळे मिळत नाही, का जाणून बुजून शेतकऱ्याला त्रास होतो। मला असं वाटतं की शेतकऱ्याच्या कर्ज देण्याच्या बाबतीत सरकारने हमी घेतलेली आहे। थकीत जरी कर्ज असलं तरी तुम्ही द्या, तुम्हाला हमी दिलेली आहे। आणि ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका कर्ज देत नाहीत त्या ठिकाणी शिखर बँकेला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत ते तिथे द्या म्हणून, त्या ठिकाणी कर्ज द्या म्हणून। मला असं वाटतं की राष्ट्रीयकृत बँका असतील पण या शेतकऱ्याच्या बाबतीत
कुठल्याही बँकेने विनाकारण राजकारण करू नये असं माझं मत आहे. हे गरीब शेतकरी आहेत, गरजू शेतकरी आहेत, त्याला आज गरज आहे आणि राज्य सरकार हमी देत असताना कुठल्याही प्रकारचं आढावेढा न घेता आपण सर्वांनी मिळून या शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज आहे असं मला वाटतं. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. अखेर नाणेकरवाडीच्या महिलांनी दारूची बाटली आडवी केली आहे. महिलांची एकजूट काय असते आणि भल्या भल्यांना झुकायला लावण्याची ताकद तिच्यामध्ये असते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नाणेकरवाडीच्या महिलांची एकजूट. आणि या एकजुटीचा शेवटी विजय झालाय. पुणे जिल्ह्याच्या चाकणमधील नाणेकरवाडीच्या महिलांनी गावामध्ये दारूची दुकानं होऊ नयेत यासाठी जोरदार लढा दिलाय. याच लढ्याला यश प्राप्त झालंय. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार हायवेपासून 500 मीटर अंतरावरती दारूची दुकानं असावीत असा आदेश आहे. त्यामुळे दारू दुकान मालकांनी आपली दुकानं आजूबाजूच्या गावामध्ये हलवली होती. चाकणच्या तळेगाव चौकामध्ये असलेल्या दारू दुकान मालकांनी आपले दुकान नाणेकरवाडीमध्ये स्थलांतरित केलं होतं. परंतु गावातील महिलांनी त्याचा जोरदार विरोध केला होता. तशा तक्रारीही महिलांनी पोलीस स्टेशन, राज्य उत्पादन शुल्क खाते आणि महसूल विभागाकडे केली होती. गावामध्ये ग्रामसभेमध्येही दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु शासकीय नियमानुसार एखाद्या गावामध्ये दारूबंदी करायची असेल तर त्यासाठी गावातील महिलांचं मतदान घेऊन दारूचे दुकान बंद करण्याचा निर्णय प्रशासन घेतं. प्रशासनानं वेळोवेळी दखल घेऊन नाणेकरवाडीच्या दारूबंदीसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आणि गावामध्ये मतदान होऊन 1303 मतदार महिलांमधनं 820 महिलांनी दारूबंदीसाठी मतदान केलंय. यावेळी प्रसंगी धमक्या आलेल्या महिलांनीही यावेळी रस्त्यावर उतरून मतदान केलंय. त्यामुळे आता इथून पुढे गावामध्ये दारू विकली जाणार नाहीये. त्यामुळे गावातील महिला खुश आहेत. माननीय जिल्हाधिकारी साहेब पुणे यांच्या आदेशाप्रमाणे आज मौजे नाणेकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी मद्य विक्री परवाना, उभी बाटली, आडवी बाटली संदर्भात आज मतदान घेण्यात आलेलं आहे. सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. एकूण स्त्री मतदार 1303 होते. 6 प्रभागामध्ये स्त्री मतदार जे आहेत टोटल ते 1303 आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण मतदानापैकी 903 मतदान झालेलं आहे. त्याचे आजच जिल्हा परिषद शाळेच्या ठिकाणीच मतदान केंद्राच्या ठिकाणी जे निश्चित केलेलं आहे त्या ठिकाणीच आज मतमोजणी झालेली आहे. 6 वाजता मतमोजणीमध्ये एकूण 903 मतदानापैकी 866 वैध मत पडलेले आहेत. त्यापैकी 67 मतं बाद झालेली आहेत. उभ्या बाटलीला 46 मतं पडलेली आहेत आणि आडव्या बाटलीला 820 मतं पडलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी आडवी बाटली झाल्यामुळे मी निवडणूक निर्णय या नात्याने घोषित करतो. याच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अहवाल सादर केला जाईल आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे राज्य उत्पादन शुल्काकडे सदरची आडवी बाटली संदर्भात आदेश केला जाईल. दुकान बंद कायमस्वरूपी बंद करण्याबाबत आदेश केला जाईल. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जे महामार्गावरील आणि राज्यमार्गावरील जी दारूची दुकाने होती ती 500 मीटर आणि 220 मीटरमध्ये स्थलांतर करण्याबाबत आदेश झाले होते. त्याप्रमाणे नाणेकरवाडीमध्ये जे हायवेवरची दुकानं होती ती दुकानं नाणेकरवाडीच्या गावामध्ये शिफ्टिंग झालेली होती.
कारण ते 220 मीटरच्या आणि 500 मीटरच्या अंतराप्रमाणे नियमानुसार ते दुकान शिफ्ट झालं होतं. परत या महिलांचं ग्रामसभेचा ठराव ठरवून त्यानुसार त्यांनी तक्रार केल्यानुसार नाणेकरवाडी मौजे नाणेकर तालुका खेडमध्ये महिलांच्या विरोधामुळे माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे नोट पुटअप करून त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 19 तारीखला 19/6/17 रोजी तहसीलदार कार्यालयाकडून इलेक्शन घेण्यात आलं. उभी बाटली आडवी बाटली त्यामध्ये जवळजवळ 1303 महिला नाणेकरवाडीमधील होत्या एकूण. त्यापैकी 903 महिलांनी उभी बाटली आडवी बाटलीसाठी मतदान केलं. त्यामध्ये उभी बाटलीला जवळजवळ 36 मतं पडली आणि 46 मतं उभ्या बाटलीला पडलेली आहेत. 37 मतं बाद झालेली आहेत आणि 820 मतं आडव्या बाटलीला पडल्यामुळे मौजे नाणेकरवाडीमधील जेवढी दुकानं शिफ्ट झाली होती ती आता माननीय तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी पुणे यांना तसा अहवाल सादर करून त्याप्रमाणे पुढील कारवाई करून आमच्या विभागाकडून ती दुकानं तात्काळ बंद करण्यात येतील. आज 19 जून मतदानाची तारीख होती. सगळ्या महिला खूप टेन्शनमध्ये होत्या कारण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आमिषांना आमच्या सगळ्या लेडीजला सामोरे जायला लागलेले आहे. आणि त्याच परिस्थितीत आमच्या सगळ्या महिला स्टेबल राहिल्या, एकजुटीने राहिल्या, आपल्या आपापसात गैरसमज होऊन दिले नाही. हा आमचा सगळ्यात मोठा विजय आहे आणि हा महिलांचा सगळ्यात मोठा विजय आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानेल की त्यांनी आम्हाला सर्वांना साथ दिली, चांगल्या मनाने साथ दिली. आज 903 मतदान झालेलं आहे एकूण आणि त्याच्यापैकी 820 मतदान हे आडव्या बाटलीला झालेलं आहे. म्हणजे हा महिलांचा सर्वात मोठा विजय समजते मी. त्याबद्दल मी ग्रामपंचायतची सरपंच, उपसरपंच, संपूर्ण कमिटी यांचे खूप आभार मानते. आमच्या सर्व नाणेकरवाडीच्या महिला ग्रामस्थांचे खूप आभार मानते. कारण तुम्ही जर बघितलं तर दिवसभरामध्ये अगदी 100 वर्षाच्या म्हातारीपर्यंत लोक जी मतदानाला आलेली आहेत त्यांना समजतही नव्हतं काय, तरी पण आडव्या बाटलीला आम्हाला मत द्यायचंय असं त्या म्हणत होत्या. म्हणजे हा उत्साह बघून एवढं छान वाटत होतं, तरी पण कुठेतरी थोडी धाकधूक होती. कारण खूप अफवा कानावर आल्या की खूप पैसे वाटप झाले, असं झाले तसं झाले. रात्रभर गाड्या फिरत होत्या, आमच्याही गाड्या त्यांच्या मागे फिरत होत्या. म्हणजे तुम्ही विचार करा की जिल्हा परिषदची निवडणूक पण एवढी डेंजर झाली नसेल, एवढी डेंजर ही निवडणूक झालेली आहे. आणि आज 3 महिने झाल्या गावामध्ये प्रोसिजर चालू होती की दारूबंदी करायची होती आम्हाला आणि ती सक्सेस केली आम्ही. शेवटपर्यंत महिला लढत होत्या. एक म्हातारा माणूस, वयोवृद्ध महिला सगळ्या येऊन सगळ्यांनी आडव्या बाटलीला मतदान केलं. हा खूप मोठा विजय झाला आमच्या महिलांचा. महाराष्ट्रात गाजेल हा विजय आणि नाही का पुन्हा कधी आमच्या मुलांचं फ्युचर म्हणून दारू हा विषय नाणेकरवाडीत कधीही होणार नाही. त्यासाठी मी नामदिंडी महिला वारकरी संप्रदाय आमचा पूर्ण तो पंढरपूरला पायानी जातो, तो पायानी सुद्धा जायची त्यांनी थांबवलेली आहे की आडवी बाटली केल्याशिवाय आम्ही पंढरपूरला जाणार नाही. आणि त्या आडवी बाटली आता झालेल्या आहेत. आता आम्ही सर्व ज्योतिबा आमच्या वाडीचं कुलदैवत आहे. कुलदैवत वैशाली मंगेश नाणेकर. काय सांगाल तुमच्या गावात दारूबंदी आली? आता आमच्या गावामध्ये महिलांनी हातात काम घेतलं. प्रथम मी महिलांचं अभिनंदन करतो, कारण की ही महिला शक्ती ही खूप मोठी असते. ही आमच्या गावातल्या महिलांनी दाखवून दिली. आमच्या गावामध्ये आज हा जो इतिहास घडला हा सोनेरी अक्षराने लिहून ठेवा असं मी म्हणतो. ह्या घटनेने पूर्ण बाकीच्या गावांनी याचा आदर्श घ्यावा असं मी या ठिकाणी म्हणतो. आजचा हा जो निर्णय आहे हा निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे. आजचं हे जे मतदान आहे 903 मतदानपैकी जवळजवळ 830 मतदान आपल्या आडवी बाटलीला पडलं आहे. हे मतदान ऐतिहासिक निर्णयापैकी झालं आहे. तर हा आदर्श पूर्ण चाकणच्या 12 वाड्या आहेत त्या 12 वाड्यांनी पूर्ण आदर्श घ्यावा आणि प्रत्येक गावात दारूबंदी करावा हीच सगळ्यांना कळवायची विनंती. सगळा महिलांचा विजय आहे. आम्ही खूप कष्ट केलेले आहे. आमचा विजय झालेला आहे. पूर्ण महिलांचा आम्हाला सपोर्ट मिळालेला आहे आणि अख्खं ग्रामपंचायतीत सुद्धा संपूर्ण अख्ख्या गावात आम्हाला सपोर्ट मिळाला. आडवी बाटली व्हायलाच पाहिजे. या आडवी बाटली झाला आमचा सगळ्यांचा विजय झाला. काय सांगाल तुमच्या गावात दारूबंदी झाली? दारूबंदी झाली आम्हाला लय आनंद झाला आणि तुम्ही आमच्या पाठीमागं म्हणून ही दारूबंदी झाली काय. आणि आमच्या महिलांनी लय कष्ट केले. त्यांनी रात झोपल्या नाही. बाईला सलाईन भरले. एवढी बाई आजारी पडलेली आहे. सलाईन भरले 5-6 इंजेक्शन हाताला अजून पट्टी आहे. त्या बाईने एवढं त्रास काढाय. नवरा म्हणायचा जाऊ नको पण ती भेट नव्हती. हनुमंत देवकर सह दीपक चव्हाण, C24 तास,
खेड. अकोले तालुक्यातील नवलेवाडी गावचे सुपुत्र राज्य किसान सभेचे सचिव आणि महाराष्ट्र शेतकरी कोर कमिटीचे सदस्य डॉक्टर अजित नवले यांनी शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपामध्ये अग्रही भूमिका बजावली आहे. त्यामुळे समशेरपूर गावच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं डॉक्टर नवले यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. अकोले तालुक्यातील नवलेवाडी गावचे सुपुत्र तथा राज्य किसान सभेचे सचिव आणि महाराष्ट्र शेतकरी कोर कमिटीचे सदस्य माननीय श्री डॉक्टर अजित नवले यांनी राज्यव्यापी संपामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोग लागू करण्यासाठी अग्रही भूमिका बजावली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली आणि सरकारसोबत यशस्वी लढा दिल्याबद्दल त्यांचा समशेरपूर गावच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आलाय. तसेच कॉम्रेड अजित नवले यांच्याबरोबर शेतकरी संपाच्या काळामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारे रोहिदास धुमाळ आणि खंडूबाबा वागचौरे यांचाही शेतकऱ्यांच्या वतीनं सन्मान करण्यात आलाय. समशेरपूर विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कॉम्रेड अजित नवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समशेरपूरमधील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीपासून मारुती मंदिरापर्यंत अजित नवले यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोंडाजी पाटील ढोन्नर हे होते. तसेच या प्रसंगी पोपट दराडे, जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे, सभापती रंजना मेंगाळ, सचिन दराडे, नितीन बेनके तसेच सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. की कोणतांब्याचे शेतकरी पहिल्यांदा रणांगणात उतरले. त्याने ठराव केला की शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे आणि शेतीमालाला उत्पादन खर्चावर आम्ही भाव मिळाला पाहिजे. या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्यांच्या या दोन मागण्यांच्या भोवती बघता बघता महाराष्ट्र उभा राहिला. मित्रांनो, सलाम जर कोणाला करायचा असेल, अभिनंदन कोणाचं करायचं असेल तर ज्यांनी सुरुवात केली त्या कोणतांब्याच्या गावाला आपण सलाम करूया. आणि अभिनंदन कोणाचं करायचं असेल तर हा सुवर्ण लढा ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर रस्त्यावर उतरून पुढे गेला ते शेतकऱ्यांच्या नव्या पिढीला दोस्तो आपण सलाम केला पाहिजे, त्यांचा आभार मानला पाहिजे. हे नम्र निवेदन मला आपल्याकडे करायचं. मित्रांनो, आंदोलन उभं राहिलं, संघर्ष पुढे सुरू झाला आणि 1 तारखेला जेव्हा संप सुरू झाला, खरं तर मला सुद्धा शंका होती किती शेतकरी उतरते. तुम्ही बरोबर आता मांडलं, ती शेतकरी किती येतील, रस्त्यावर उतरतील का नाही, आपल्या सगळ्यांच्या मनात शंका होती. पण 1 तारखेच्या पहाटेला 3 पासून मला फोन सुरू झाले आणि ठिकठिकाणी शेतकऱ्यांची नवी पिढी रस्त्यावर उतरली. ती म्हणली की शहराला आता आम्ही आमचा भाजीपाला, आमचं दूध, आमचा शेतीमाल जाऊन देणार नाही. आमच्या बापाचं, आमच्या आईचं दुःख कशात आहे ते आम्हाला कळलेलं आहे. आता खूप झालं, आम्ही माल तोडणार, संपावर जाणार, वाटेल ती किंमत मोजणार, परंतु संपाशी खातरी होणार नाही. शेतकऱ्याच्या नव्या पिढीला त्याच्यामुळे मला सलाम करावासा वाटतो. सचिन खरात, C24 तास, अकोले. शिरूर येथील प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीनं संजय गांधी योजनेचा दिव्यांगांना लाभ मिळत नसल्यानं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी नायब तहसीलदार पाटील यांनी हे निवेदन स्वीकारलंय. शिरूर तालुक्यातील संजय गांधी योजनेचा लाभ दिव्यांगांना 80 ते 90 लोकांनाच भेटतोय. उत्पन्नाच्या अटीमुळे बरेचसे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत. तसे पाहता तालुक्यामध्ये अपंगांची संख्या जवळपास 4 ते 5 हजार आहे. उत्पन्नाच्या अटीमुळे फक्त 100 लोक या योजनेचा लाभ घेत आहेत आणि बहुसंख्य अपंग व्यक्ती या योजनेपासून वंचित राहत आहेत. तर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी नायब तहसीलदार पाटील यांनी निवेदन स्वीकारलंय. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष महेंद्र निंबाळकर, महिला तालुका अध्यक्ष अनिता कदम, तुषार हिरवे, साहेबराव सरके, मनीष सोनवणे, सूरज गुप्ता, सागर सारंगधर, शरद जाधव आदी उपस्थित होते. प्रहार संघटनेच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही अपंगांच्या समस्यांबाबत एक निवेदन दिले. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा विषय म्हणजे अपंगांचा संजय गांधी. आज शिरूर तालुक्यात जर पाहिलं तर 4 ते 5 हजार अपंग असून त्याच्यातील फक्त 100 जणांना हा लाभ मिळतो. तर त्याच्यातील बऱ्याचशा अपंग वंचित राहतात. त्यासाठी त्यांना लाभ मिळावा यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिले. त्यात जर त्यांनी तातडीने जर दखल घेतली नाही तर प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने माननीय आमदार बच्चू कडू यांच्या
अध्यक्षतेखाली त्यांनी जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही तीव्र आंदोलन घेऊ. अरुण कुमार मोटे सह राजेश खराडे, C24 तास, शिरूर. GTPL हाथवे लिमिटेडनं प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर बुधवारी 21 जून 2017 पासून रोख पद्धतीनं प्रारंभी समभाग विक्री करायचं ठरवलंय. याची माहिती देण्यासाठी JW मॅरिएट येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी GTPL हाथवे लिमिटेडचे केबल आणि इंटरनेटचं जाळं पसरलंय आणि आता GTPL हाथवे लिमिटेडनं 1 जून 2017 पासून रोख पद्धतीनं प्रारंभी समभाग विक्री करायचं ठरवलंय. यामध्ये 2400 दशलक्ष रुपयापर्यंतच्या इक्विटी शेअरच्या फ्रेश इश्यूचा आणि कंपनीच्या शेअर होल्डरकडनं 1,44,00,000 इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. सेलिंग शेअर होल्डरमध्ये समाविष्ट आहेत अनिरुद्ध सिंहजी यांच्यातर्फे 11,36,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्स, कनकसिंह राणा यांच्यातर्फे 4,40,000 पर्यंत इक्विटी शेअर, गुजरात डिजिकॉम प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे 54,80,000 पर्यंत इक्विटी शेअर्स, हाथवे केबल आणि डेटाकॉम लिमिटेड यांच्यातर्फे 72 लाखापर्यंत इक्विटी शेअर्स. बीड ऑफर शुक्रवार 23 जून 2017 रोजी बंद होणार आहे. ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा 167 रुपये ते 170 रुपयेपर्यंत निश्चित केला आहे. किमान बोलीचे प्रमाण 88 इक्विटी शेअर आहे आणि त्यानंतर 88 इक्विटी शेअरच्या पटीमध्ये असणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. GTPL हाथवे लिमिटेड जो है ये डिजिटल केबल एंड ब्रॉडबैंड सर्विसेज देती है. हम लोग नंबर 1 हैं गुजरात में विद 67% मार्केट शेयर एंड वी आर नंबर 2 इन कोलकाता एंड हावड़ा विद 24% मार्केट शेयर. वी आर प्रेजेंट इन अराउंड 10 states which includes Maharashtra, Bihar, Assam, तेलंगाना, आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश एंड राजस्थान. हमारी ब्रॉडबैंड सब्सक्राइबर जो हैं वो हमारी सर्विसेज मेनली अभी गुजरात में चल रही है जहां हमारे 1.05 मिलियन होम पास हैं एंड अराउंड 230 के ब्रॉडबैंड सब्सक्राइबर्स हैं. हमारी आगे की रणनीति है कि हम GPON FTTH जो GPON फाइबर टू द होम टेक्नोलॉजी है उसको हम इम्प्लीमेंट करेंगे और ज़्यादा से ज़्यादा होम पास क्रिएट करेंगे और उसको हम अपने सब्सक्राइबर बेस में कन्वर्ट करेंगे. ये हमारी ब्रॉडबैंड की स्ट्रेटजी है. केबल साइड में हमारी स्ट्रेटजी है कि हम हाई क्वालिटी इंफ्रास्ट्रक्चर लाएंगे, हाई डेफिनेशन सब्सक्राइबर्स जो हमारे अभी स्टैंडर्ड डेफिनेशन सब्सक्राइबर्स हैं उनको मैं हाई डेफिनेशन सब्सक्राइबर्स में कन्वर्ट करेंगे. प्लस हम नई मार्केट में जाएंगे और अभी जो हमारी मार्केट है जो 10 स्टेट है उसमें हम अपने सब्सक्राइबर बेस बढ़ाएंगे. जो IPO हो रहा है उसमें 240 करोड़ का प्राइमरी सब्सक्रिप्शन का है और 1.44 करोड़ शेयर्स जो है फ्रॉम द प्रोमोटर साइड वो ऑफर फॉर सेल में है. जो 240 करोड़ कंपनी रेज करेगी उसमें अराउंड 230 करोड़ हम डेट रिपेमेंट करेंगे और रेस्ट ऑफ द है वो जनरल कॉर्पोरेट के लिए है. थैंक यू. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार, एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. शेवगावमध्ये हरवणे कुटुंबातील 4 जणांची हत्या झाली आहे. या कुटुंबियांची पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी भेट घेऊन सांत्वन केलंय. तसेच आरोपींचा तात्काळ शोध घेऊन कठोर शिक्षा करण्यात येईल असं आश्वासन देखील यावेळी देण्यात आलंय. शेवगाव येथे हरवणे कुटुंबातील 4 जणांची हत्या झाली आहे. या कुटुंबाची अहमदनगरचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय. आरोपींचा शोध तात्काळ घेण्यात येईल आणि पीडितांना न्याय देण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी ग्रामस्थांना दिलंय. यावेळी आमदार श्रीमती मोनिका राजळे, जिल्हाधिकारी श्री अभय महाजन, पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांनी हरवणे यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांची मुलगी आणि सासू यांची भेट घेतली आहे. तसेच वडुले या गावी जाऊन त्यांची आई, भाऊ आणि बहीण यांची भेट घेऊन झालेल्या घटनेचा लवकरात लवकर तपास लावू आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल असं आश्वासन दिलंय. यावेळी सासू राधाबाई माधवराव झिरपे आणि आई गोपिकाबाई गोविंद हरवणे यांनी पालकमंत्री यांच्यासमोर आपला आक्रोश व्यक्त केलाय. द्या ना आम्हाला चारी धरून द्या ना, त्यांचं काहीतरी कोण सांगा ना, आम्ही असं त्यांना केलं ना, आमचे 4 गेले ना, आम्हाला 5 पाहिजेत ना. तुम्ही एवढी जप्ती कशी आहे मग तुमची? तुम्ही शोध लावणारच आहेत ना, आम्हाला शोध पाहिजे ना. आमदार ताई आले, पालकमंत्री साहेब आले, पणाला लावून पोलिसांनी त्या संदर्भामध्ये पकडलं पाहिजे अशा संदर्भामध्ये आपण सूचना दिलेल्या आहेत. शेवटी असा एखादा प्रकार आपल्या तालुक्यामध्ये गावामध्ये घडणं आणि मी माहिती घेतली की माणूस अतिशय चांगल्या वर्तणुकीचा होता, कोणाच्या आद्यात नव्हता, त्यामुळं एक्स मिलिटरी मॅन होता, आता भूमी अभिलेख कक्षामध्ये कामाला होते आणि अशा एका मुलाचा आणि दोघाचा अंत होणं, एक मुलगी वाचलेली इंजिनिअरिंगला संगमनेरला होती, त्याच्यामुळं शेवटी अशा पद्धतीनं हे दुर्दैवी कृत्य करणाऱ्याला सोडणं ही समाजाला घातक बाब ठरणार आहे आणि म्हणून अशांचा ताबडतोब बंदोबस्त करणं, त्याचा तपास करणं हे पोलिसांसमोरचं चॅलेंज आहे. निश्चित स्वरूपामध्ये एसपींना मी त्या सर्व प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आपल्याला आरोपी पकडणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांचं आणि सगळ्या ज्या काही कोणाला इन्फॉर्मेशन असेल त्यांनी ही माहिती पोलिसांना देणं आवश्यक आहे. कोणाचंही नाव उघड केलं जाणार नाही आणि म्हणूनसाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि शेवटी आरोपीला जर पकडलं तरच खऱ्या अर्थाने त्यांना न्याय होणार आहे. शेवटी त्या कुटुंबाचं दुःख हे मोठं आहे, कशानेही भरून न निघणारं दुःख आहे आणि या दुःखातून त्यांना सावरणं आणि त्यांचं दुःख हे कुणी आपले दुसरे लोक आहेत त्यांना हे दुःख वेगळं आहे, परंतु त्याच्या कुटुंबाचं दुःख, शेवटी एक मुलगी राहिली तिचं तर आणखी मोठं दुःख आहे आणि म्हणूनसाठी या कामी आपण सगळ्यांनी संयम पाळावं, सहकार्य करावं. तपासाकामी पोलीस आणि एसपी सर्व तिपरी काळजी घेतील आणि आरोपीला लवकरात लवकर पकडतील एवढं मी आपल्याला नम्र आवाहन करतो, विनंती करतो. शेवटी ही बाब शेवगावमध्ये घडलेली आहे आणि म्हणून सगळ्या जिल्ह्याचंच नव्हे तर महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामध्ये जी अतिशय दुर्दैवी आणि अमानुष अशी घटना काल रात्री घडली, एका कुटुंबातली 4 व्यक्तीचा अशा पद्धतीनं अंत होणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. गावकऱ्यांनी अतिशय संयम पाळलेला आहे. आज गाव बंद ठेवलेलं आहे. तातडीने भेट दिलेली आहे. कलेक्टर एसपींना देखील बोलले. फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे सगळे आपण एव्हिडन्सेस देखील गोळा केलेले. PM होण्याला उशीर झालेला आहे कारण एकदम 4 हे दुर्दैवी मृत्यू झाल्या कारणानं त्यांचे PM करणं आणि ते PM पंचनाम्याला वेळ लागला. त्याचबरोबर त्यांचं व्हिडिओ शूटिंग आणि औरंगाबादलाच त्याची व्यवस्था असल्या कारणानं नगरला असती तर लवकरच PM झाला असता, अंत्यविधी देखील उरकला असता. परंतु प्रशासनाला देखील त्या संदर्भामध्ये योग्य ते आदेश दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या आरोपींचा छडा लावणं, आरोपी पकडणं हे आता पोलिसांसमोरचं चॅलेंज आहे. ते सुद्धा नसतं राहिलं साहेब. मी लहानशी मोठी केली, एवढे मोठे लेकरं, तुम्हाला काय सांगू. माझी एवढी मोठी न्यावा बी तोडी, मा बाबल्या तोडा, मा
माझी लेक तोडली, एवढे रक्तात पडले, हे कोणला सांगू मी, एवढं कुठं ठेवू, सांगा ना तुम्ही साहेब. एवढं दुःख एवढं झालं, सांगा ना तुम्ही. असे तडा तोडले ना, कोण एवढा दुश्मन होता सांगा ना. आम्हाला एवढा न्याय मिळाला पाहिजे ना, मला माझं खातेल माझ्या जावयाचं त्याचं माझ्या समोर पाहिजे. नंतर मी तुमच्या तिथं येऊन धरून नाही तर जीव देईन मी. एवढं नाही, माझे आजची हार गेले साहेब, सोपे नाही ना, हे तरुण ताटे गेले ना. सांगा ना तुम्ही, याला काय करू मी आता, कुठे ठेवू हे दुःख. ही सोपी गोष्ट आहे का? धडा एवढे घरात तोडले ना माझे लेकरं. तुम्ही पाहिलं असतं तर तुम्हाला किती हे झालं असतं सांगा ना. संदीप देहाडराय सह अलीम शेख, सी24 तास, शेवगाव. आंबेगाव तालुक्यातील बेलसरवाडी येथे विषारी झाडपाला खाल्ल्यानं काळूराम बरकडे आणि बुधाकरे या मेंढपाळांच्या 80 मेंढ्यांचा मृत्यू झालाय. यामध्ये दोनही धनगर बांधवांचं तब्बल 4 लाखांचं नुकसान झालंय. विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर या उक्तीनुसार आपल्या कुटुंबासह पोटाच्या पोरांसारखी जपणूक केलेल्या मेंढरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी नगर जिल्ह्यामधनं आंबेगाव तालुक्यामध्ये आलेल्या काळूराम बरकडे आणि बुधाकरे यांच्यावरती मोठं आसमानी आणि सुलतानी संकट कोसळलंय. निरगुडसर जवळ बेलसरवाडी या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या या कुटुंबाच्या 80 मेंढ्यांचा विषारी चारा खाल्ल्यानं मृत्यू झालाय. गेल्या अनेक वर्षांपासून ही कुटुंब बेलसरवाडी येथील शाळेजवळ वास्तव्यास आहे. या दोनही धनगरांच्या मिळून जवळपास 300 शेळ्या मेंढ्या चाऱ्याच्या शोधार्थ या परिसरामध्ये फिरत असतात. रोजच्या रिवाजाप्रमाणे घटनेच्या दिवशीही दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान हे धनगर आपल्या शेळ्या मेंढ्यांना चारत होते. पण अर्धा तासाच्या आतमध्ये काही शेळ्या आकडे येऊन अचानक कोसळल्या. घटनेच्या दरम्यान डॉक्टर अतुल सावळे यांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी VS शेरखाने यांच्याशी संपर्क साधून डॉक्टरांची टीम मागवून घेतली. या टीमनं अर्ध्या तासाच्या आतमध्ये जवळपास 125 मेंढ्यांवर उपचार केलेत. परंतु विषबाधेचं प्रमाण अधिक असल्यामुळे 72 शेळ्या मृत पावल्यात. आधीच पोटाची खळगी भरण्यासाठी रानमाळ भटकंती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी ही कुटुंब या अघटित घटनेनं पुरती हतबल झाली आहेत. पोटच्या पोरासारखं जीव लावलेली ही पाळीव जनावरं डोळ्यासमोर तडफडून मरताना पाहताना त्यांचे अश्रू थांबत नव्हते. दरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी धनगर कुटुंबाची भेट घेऊन प्रशासनानं तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिलेत. यावेळी निरगुडसर गावचे माजी सरपंच रामदास वळसे, उपसरपंच श्याम टावरे, रवी वळसे, गुलाबराव पोखरकर, गणेश काणसकर, संजय पोखरकर, अजिंक्य टेमकर यांनी बचावासाठी संबंधितांना मदत केली आहे. अशा पाण्याच्या ठिकाणी हिंडत असतो, पण काही कारणास्तव आम्ही आमच्या समाजाला काही हानी होऊ शकते, का इजा पडू शकते. मध्ये आमच्या काही एवढ्या 15 आठवड्याच्या मागे 85 बकरी गेली किंवा आमचे फार नुकसान होते. त्यासाठी सरकारने आमच्यासाठी काहीतरी सुविधा उपलब्ध केली पाहिजे अशी आमची एक इच्छा आहे की सरकारने आमच्यासाठी काहीतरी सुविधा केली पाहिजे. बुवा आम्ही आमचं असं रानावानाने हिंडतोय, पण याच्याकरता सरकारने सुद्धा आमची जरा थोडी काळजी घ्यावा असं आमचं एक इच्छा आहे बुवा, म्हणे आमचं. किंवा आणि आमची ते काय असं विजेचा धोका आहे आम्हाला. प्रत्येक म्हणजे पाऊस वारा सगळं म्हणजे चाऱ्यात आमची अडचणी आहे. पण युद्धांनी आमचे काही नुकसान झाले मागेल ती. आणि आमचे लांडगे बिबटे याच्यातून सुद्धा सुरक्षित म्हणजे याच्यातून सुद्धा आमची हानी होऊ शकते. आमच्या 85 बकरीले असं पुढं आमच्या बकऱ्या तरच नाही हो म्हणून आम्ही आतापर्यंत औषधाचा उपचार चालू आहे. आणि आमचं औषध करून इतकं म्हणजे कोणतं औषधोपचार सुद्धा होत नाही. असं म्हणजे काय वा एक प्रकारचा रोग आहे काही कळना आम्हाला. आम्ही इतकं म्हणजे औषध करू पण आमची फार कॅपॅसिटी कमी झालेली. संतोष पाचपुते, सी24 तास, पारगाव. शिरूर पोलिसांच्या बीट मार्शल पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र मांडगे आणि सुदाम खोडदे हे रात्रीच्या वेळी गस्त करत असताना रात्री 9च्या सुमारास एक गावठी रिव्हॉल्वर
3 जिवंत काडतूस, 1 लोखंडी सत्तूर आणि दुचाकी करिश्मा गाडीसह एकास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिली आहे. रविवारी 18 जूनच्या रात्री 9च्या सुमारास शिरूर शहरामध्ये शिरूर पोलीस हे गस्त घालत होते. त्यावेळी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेजवळ असणाऱ्या चेतन इलेक्ट्रॉनिक्स समोर एक दुचाकी दिसून आली आहे. यावेळी तपासणी केली असता त्या व्यक्तीकडे कमरेला बेकायदा बिगर परवाना गावठी बनावटीचं रिव्हॉल्वर, त्यामध्ये 3 जिवंत काडतुसे, 1 लोखंडी सत्तूर तसेच 1 करिश्मा गाडी असा माल मिळून आलाय. जवळपास 60,100 रुपये किमतीचा माल पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी सचिन मोहन ओव्हळ याला शस्त्र अधिनियम कलमाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी जितेंद्र केशव मांडगे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक KR धोंगडे हे करतायत. पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच बीट मार्शलनं चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक सुवेद हक यांनी पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र मांडगे आणि सुहास खोदडे यांना बक्षीस जाहीर केलंय. शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्री आमचे बीट मार्शल पोलीस कॉन्स्टेबल मांडगे 1226 हे पेट्रोलिंग करत असताना त्यांनी एक संशयित पर्सन, त्यांना माहिती होती त्याबद्दल, तिला अडवून तिच्यावरील इसम सचिन मोहन ओव्हाळ वय 24 वर्ष, राहणार पिंपरी कलंदर, श्रीगोंदा नगर जिल्ह्यातला हा राहणारा इसम आहे. त्याची झडती घेतली असता मोटरसायकलच्या सीटखाली एक सत्तूर आणि तिथं कमरेला एक रिव्हॉल्वर, गावठी रिव्हॉल्वर व 3 जिवंत काडतुसे असे जप्त करण्यात आलेले आहे. आणि आर्म ॲक्ट त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपीविरुद्ध यापूर्वीसुद्धा एक गुन्हा दाखल आहे, त्याची माहिती आम्ही घेत आहोत आणि एक सर्व गुन्ह्याचा पुढील तपास करून आणि त्याचा रेकॉर्ड बघून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करीत आहोत. अरुण कुमार मोटे सह राजेश खराडे, C24 तास, शिरूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान या दिंडीचं नेवासे नगरीमध्ये तोफांच्या सलामीमध्ये जंगी स्वागत झालंय. या दिंडीतील पहिला नयनरम्य रिंगण सोहळा नेवासा ST आगारच्या प्रांगणामध्ये पार पडलाय. यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरानं नेवासा नगरीत दुमदुमून केली. नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिरातील हरिभक्त पारायण बन्सी महाराज तांबे यांच्या प्रेरणेनं माऊलीच्या दिंडीचे हे 50वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मंगळवारी ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरामध्ये गुरुवर्य हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. या दिंडीमध्ये सुमारे 800 पुरुष आणि महिला भाविकांचा समावेश आहे. या दिंडीचं नेवासे नगरीमध्ये तोफांच्या सलामीनं भव्य स्वागत करण्यात आलं. दिंडीतील पहिलं रिंगण नेवासा ST आगाराच्या प्रांगणामध्ये पार पडलंय. नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिरामधनं पैस खांबाचे माऊलीच्या चांदीच्या पादुकांचं पूजन करून दिंडीस प्रारंभ झालाय. यावेळी गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख, हरिभक्त पारायण उद्धव महाराज नेवासेकर,
सुनील गिरीजी महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख, पांडुरंग अभंग, प्रभारी तहसीलदार श्री ज्योतिप्रकाश जायकर, पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, नगराध्यक्षा संगीता बर्डे, उपनगराध्यक्ष सरपंच नंदकुमार पाटील यांच्या हस्ते पालखीतील माऊलींच्या प्राकृत पादुकांचं पूजन झालंय। या दिंडीमध्ये कैलासवासी सौ बदामबाई विद्यालयाचे लेझिम पथक, टाळ वाजवणाऱ्या लहान मुलांची पथकं तसेच सुंदराबाई विद्यालयाच्या कलशधारी लहान मुली तर ज्ञानोदय विद्यालयाचे लेझिम पथक सहभागी झालं होतं। ही शाळेची पथकं दिंडीचं आकर्षण ठरलंय। नेवासा शहरातील चौकामध्ये दिंडीचे नेवासेकरांनी तोफांची सलामी देऊन उत्स्फूर्त स्वागत केलंय। ज्ञानोबा माऊलीच्या गजरानं यावेळी नेवासा नगरी दुमदुमून गेली। दिंडीचे नेवासा कोर्टाजवळील नेवासा एसटी आगारामध्ये आगमन झाल्यानंतर माऊली दिंडीतील पहिलं रिंगण सादर झालंय। विठुरायांच्या भेटीला निघालेल्या या वारकऱ्यांनी माऊलींची कर्मभूमी असलेल्या नेवासा नगरीमध्ये एसटी आगारामध्ये नयनरम्य असा रिंगण सोहळा साजरा केलाय। डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा बघितला की विठुरायाप्रती या वारकऱ्यांची किती भक्ती आहे याचा अनुभव येतो। या प्रसंगी वासा डेपोच्या आगार व्यवस्थापकांच्या वतीनं सर्वांचं स्वागत करण्यात आलंय। शंकर नाबदे, सी24 तास, नेवासा। नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील सारखणी येथील महावितरणचा कारभार रामभरोसे सुरू आहे। कर्मचाऱ्यांची कमतरता, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये आणि म्हणूनच ही परिस्थिती सुधारली नाही तर जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा नागरिकांनी दिलाय। नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील सारखणी येथील विद्युत वितरण कंपनीचा कारभार गेली 2 वर्षांपासून रामभरोसे सुरू आहे। तब्बल 40 गावांचा कारभार हा केवळ 2 कर्मचाऱ्यांच्या भरोशावर सुरू आहे। त्यांच्याकडे राजकीय पुढाऱ्यांसह वरिष्ठांचं साफ दुर्लक्ष होत आहे असं चित्र ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे। किनवट तालुका हे आदिवासी बहुल क्षेत्र आहे। ते नक्षलग्रस्त भाग म्हणून परिचित आहे। नांदेड मुख्यालयापासून 180 किलोमीटर अंतरावरती हा भाग पसरलाय। कंपनीच्या 33 केव्ही उपकेंद्र या कार्यालयामध्ये सहाय्यक अभियंता, 6 लाईनमन आणि 1 ऑपरेटर आहेत। येथील पूर्वीचे अभियंता पाटील यांची बदली झाल्यानंतर दिलीप राठोड यांच्याकडे कार्यभार होता। राठोड हे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या 2च दिवशी इथे हजेरी लावतात। 40 गावांचा कारभार केवळ 2 कर्मचारीच बघतायत। अशा परिस्थितीमध्ये जंपर तुटल्यास ग्रामीण भागातील वीज पुरवठा दिवसेंदिवस खंडित राहतो। ही परिस्थिती सुधारली नाही तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा नागरिकांनी दिलाय। मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणून आपल्याला मानला जातो। ते रमजान महिन्यामध्ये सुद्धा हे महावितरण कंपनीचे नेहमीचे रोड सेटिंग नेहमी त्रास व्हायला लोकांना उकड आणि याच्या लाईन बंद असल्यामुळे विद्युत उपकरण चालणारी मळणी, पिठाची गिरण्या आणि जे उपक्रम चालणारे ते सगळं बंद असल्यामुळे लोकांना त्रास होतो। 2-3 दिवस लाईट बंद असल्यामुळे लोकांना पाणी मिळत नाही आणि असे विविध समस्यामध्ये त्रास होतात। यासाठी महावितरण कंपनी लक्ष द्यावं अशी मागणी आहे। सर, कर्मचारी किती राहतात त्याचा? कनिष्ठ अभियंता राठोड साहेबांचा इथं 6 महिन्यापासून कनिष्ठ अभियंता नाही इथं। त्यांना मी वारंवार त्यांना माहिती दिली असता ते सुद्धा बोलत टाळाटाळ करतात। 1-2 वेळा आम्ही त्यांना नंबरवर बोललो तर ते नॉट रिजेबल म्हणून बोलतात त्यांना। हां, वेळेवर बिलं बी शेवटच्या महिन्याला येते, शेवटच्या दिवशी बिल येते भरण्याच्या दिवशी। त्यामुळे असे MSCBच्या अशा गलता कारभारामुळे जनता तर परेशान आहे। रशीद फाजलानी, सी24 तास, नांदेड। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। हरवणे कुटुंबातील 4 मैतांवर अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार। मुलीनं फोडला टाहो, उपस्थितांना अश्रू अनावर। नाणेकरवाडींच्या महिलांच्या एकजुटीचा विजय, प्रशासनानं दारूबंदीचा दिला निर्णय। शेवगावमधील 4 जणांची हत्या झालेल्या हरवणे कुटुंबाला पालकमंत्र्यांनी दिली भेट आणि न्याय देण्याचं दिलं आश्वासन। आणि नेवासा नगरीमध्ये रंगला माऊलींच्या नयनरम्य रिंगण सोहळा। माऊलीच्या जयघोषामध्ये दुमदुमली नेवासा नगरी।
याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सगळ्या वर्तमानात बिनधास्त.